नमस्कार. नेक्स्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे एस-एम एक्झामिनेशन मॉड्यूल. तर एस-एम एक्झामिनेशन मॉड्यूलवर आल्यानंतर डॅशबोर्डवर क्लिक करा. तुम्हाला एक्झामिनेशनशी संबंधित जेवढ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत त्या सगळ्या इथे तुम्हाला शो करता आहेत. जसं की मॅनेज एक्झाम, व्ह्यू एक्झाम, ॲड न्यू एक्झाम, ॲडमिट कार्ड्स इश्यू करणे, एक्झाम रिझल्ट इश्यू करणे. आपण एक एक करून बघूया. सगळ्यात आधी बघा मॅनेज एक्झामवर आपण येऊया इकडे. इथे एक एक्झाम क्रिएट केलेली तुम्हाला दिसत आहे बघा. जेव्हा आपण एक्झाम क्रिएट करतो त्यावेळेला त्या सगळ्या एक्झाम लिस्ट व्ह्यूमध्ये इथे तुम्हाला शो करतात. कोणत्या क्लाससाठी आहे, एक्झाम सेंटर काय आहे, डेट कधी स्टार्ट होणार आहे, एंड कधी, टाईम टेबल त्याचा पब्लिश झाला असेल तर इथे व्ह्यू करून तुम्ही तो पब्लिश करू शकता, म्हणजे बघू शकता. परत प्रिंट पण करू शकता. नेक्स्ट आहे पब्लिश्ड. बऱ्याच वेळेला ॲडमिट कार्ड काय होतं की एक्झाम स्टार्ट होण्याच्या 2 दिवस आधी आपण पब्लिश करतो, पण एक्झाम आधीच क्रिएट करून ठेवतो. त्यावेळेला जर ते एक्झामचे ॲडमिट कार्ड्स पब्लिश केले असणार त्यावेळेला तुम्हाला इथे ते पब्लिश्ड एक्झाम कार्ड बघता येतात. और त्या एक्झामवर क्लिक करून परत आपण इथनं जनरेट पण करू शकतो. ठीक आहे. त्याला काहीतरी ॲडमिट कार्डला प्रिफिक्स द्या, स्टार्टिंग एक्झाम रोल नंबर द्या आणि ते ॲडमिट कार्ड तुम्ही पब्लिश करू शकता. ठीक आहे. आपण मॅनेज एक्झामवर येऊया परत. आता समजा आपण एक एक्झाम क्रिएट करताय त्यावेळेला ॲड न्यू एक्झामवर जायचं आहे. इथे एक्झाम टायटल देणार, एक्झाम सेंटर, स्टार्ट डेट ॲड करा, एंड डेट ॲड करा, क्लास ॲड करा, एक्झाम ग्रुप कोणत्या एक्झाम ग्रुप आहे तो. आता बघा एक्झाम ग्रुप कसं होईल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सेमिस्टर वाईज एक्झाम होतात तर त्याला तुम्ही फर्स्ट सेशन और फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर और सेकंड सेशन अशा पद्धतीने एक्झाम ग्रुप तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता इथे ॲड केलेलं नाही आहे, मी तुम्हाला दाखवतो की एक्झाम ग्रुप कुठनं ॲड करायचे वगैरे. बाकीची डिटेल तुम्ही इथे एक्झाम पेपर, सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट नेम समजा आपण म्हणूया फिजिक्स असेल, फिजिक्समध्ये नंतर थेअरी असेल तर थेअरी, प्रॅक्टिकल असेल तर प्रॅक्टिकल. आता सब्जेक्ट टाईप आपण आधीच काय म्हणतात ॲकॅडमिकमध्ये ॲड केले आहेत ते सगळे इथे दिसतात. मॅक्झिमम मार्क्स, किती मार्क्सचा पेपर आहे, पेपर कोड, एक्झाम डेट, एक्झाम पेपर स्टार्ट टाईम, एंड टाईम, रूम नंबर. आणि जर या एक्झाममध्ये मल्टिपल सब्जेक्ट्सचे पेपर होत असेल तर आपण कितीही सब्जेक्ट इथनं ॲड करू शकतो बघा. हे सगळं झाल्यानंतर आता या एक्झामचं ग्रेडिंग कोणत्या पद्धतीने होणार आहे तर ते पण इथनं ठरवू शकतो आपण. जसं की जर आपण म्हटलं की जर 0 to 40 मार्क्स आले असतील तर त्याला आपण F ग्रेड असाईन केला आहे. 91 to 100 मार्क्स आले असतील तर A+ आहे. 81 to हे पण तुम्ही चेंज करू शकता, मल्टिपल ग्रेड्स ॲड करू शकता. सिम्पली इथं प्लसवर क्लिक करायचं आहे आणि ग्रेड्स ॲड होते बघा. इथे बॉक्स आला आहे. नंतर याला इनेबल और डिसेबल पण करू शकता. एक सायकोमॅट्रिक मॉनिटर पण आपल्याकडे आहे की समजा सायकोमोटरमध्ये एखादी ॲक्शन आपण म्हणूया की त्याचा ॲटिट्यूड कसा आहे, बिहेवियर कसं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे ॲड करू शकतो. जसे इथे आपण म्हटलं बिहेवियर. ठीक आहे. आणि त्या पर्टिक्युलर सायकिक मॉनिटरला आपण स्केल पण डिफाईन करू शकतो आहे ना, सायक स्केल. जसे इथे ॲड करूया आपण. आता इथे गुड म्हटलं आपण तर बेटर पण म्हणू शकतो. डिफरंट सायकिक स्केल तुम्ही ठरवू शकता. गुड आहे, बेटर आहे, ॲव्हरेज आहे, हे काही आहे. स्केल नंबर तुम्ही ठरवू शकता 10, 20, 30 किती पण, 1 to 10 और 10 to 100 और 0 to 100. त्यानंतर ॲडमिट कार्ड बघा. एक्झाम क्रिएट करताना जर आपण पब्लिश्ड म्हटलं तर ते एक्झाम कार्ड काय म्हणतात एक्झामचे ॲडमिट कार्ड पण पब्लिश होतील, कारण क्लास आणि स्टुडंट आपण आधीच असाईन केले आहे ते. नेक्स्ट आहे की टाईम टेबल पण पब्लिश करू शकतो. रूम नंबर पण इनेबल करा म्हणजे त्यांना शो होईल. एक्झाम रिझल्ट मे बी आपण एक्झाम नंतर देतो पण आधी पण तुम्ही पब्लिश करू शकता की जेणेकरून जेव्हा पण रिझल्ट ॲड होणार, जेव्हा पण रिझल्ट पब्लिश होणार ते तिथे त्यांना शो करतील. त्यानंतर टोटल मार्क्स असतील, मार्क्स ऑफ 10, शो ओव्हरऑल रिझल्ट असेसमेंट, रँक इन रिझल्ट्स, सायकोमोटर ॲनालिसिस आणि टीचरचं सिग्नेचर वगैरे इथनं अपलोड करू शकतो. आणि एक्झाम ॲक्टिव्ह और इनॲक्टिव्ह म्हणून आपण इथनं ॲड करू शकतो. जस्ट ॲड करा ती एक्झाम तुम्हाला इथे शो होईल बघा. आपण घेऊ यावरती. ठीक आहे. इथे तुम्हाला ती एक्झाम शो करणार. नेक्स्ट आहे मॅनेज ग्रुप्स. आता ग्रुप्समध्ये बघा इथे काही ॲड केलेलं नाही आहे, पण आपण बऱ्याच वेळेला डिफरंट ग्रुप्समध्ये एक्झाम कंडक्ट करतो तर ते कसे ॲड करायचे बघा. न्यू एक्झाम ग्रुपवर जाऊया. त्या एक्झाम ग्रुपला काहीतरी आपण टायटल दिलं की मिड टर्म एक्झाम असेल किंवा फर्स्ट सेशन किंवा फर्स्ट सेमिस्टर असेल, ग्रुप टायटल आपण देऊ शकतो. सेकंड सेमिस्टर असेल
इथे आपण म्हणू फर्स्ट सेमिस्टर. हा एक आपला काय म्हणतात एक्झाम ग्रुप आहे, तो आपण इथे ॲड करूया. ठीक आहे. परत मॅनेज एक्झाममध्ये येऊया, ॲड न्यू एक्झामवर येऊया की हा बघा आता ग्रुपमध्ये आपला फर्स्ट सेमिस्टर दिसत असेल. जेवढे आपण एक्झाम ग्रुप क्रिएट करू ते सगळे इथं आपल्याला एक्झाम क्रिएट करताना हेल्प करतील. नेक्स्ट आहे ॲडमिट कार्ड्स. ॲडमिट कार्ड्स बघा, एक्झाम जर क्रिएट केलं असेल तर इथे या जनरेट ॲडमिट कार्डवर जा. ॲडमिट कार्डला प्रिफिक्स द्या. समजा आपण म्हणू मिड टर्म असेल तर मी म्हटलं MT, स्टार्टिंग रोल नंबर 0001 दिला आणि स्टुडंट नसल्यामुळे इथं मला शो करत नाही. अदरवाईज तुम्ही जस्ट एका क्लिकवर सगळे ॲडमिट कार्ड जनरेट करू शकता आणि नंतर सगळे ॲडमिट कार्ड इथे येऊन व्ह्यू पण करू शकता. नेक्स्ट आहे ॲडमिट कार्ड्स बल्क प्रिंट. क्लास वाईज और सेक्शन वाईज सगळ्या एक्झामसाठी किंवा पर्टिक्युलर एक्झामसाठी तुम्ही इथनं ॲडमिट कार्ड प्रिंट करू शकता आणि डिस्ट्रीब्यूट करू शकता. अदरवाईज ॲडमिट कार्ड डिजिटल फॉर्मॅटमध्ये त्या स्टुडंटच्या लॉग इनला और पॅरेंट्सच्या लॉग इनला ऑलरेडी जनरेट झालेलं असतं. नेक्स्ट आहे एक्झाम रिझल्ट्स. एक्झाम रिझल्टमध्ये जेवढे एक्झाम्स कंडक्ट झालेले आहे सिम्पली त्या एक्झामवर यायचं आहे. इथे ॲड रिझल्टवर जायचं आहे, स्टुडंट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट वाईज त्याला किती मार्क्स मिळाले, त्याला रिमार्क्स असेल तर रिमार्क ॲड करा, टीचर रिमार्क, स्कूल रिमार्क. त्यानंतर ॲन्सर की जर तुम्हाला अपलोड करायची असेल म्हणजे इवन त्या स्टुडंटनी जे पेपर सॉल्व केले असतील त्याची कंप्लीट PDF तुम्ही इथे अपलोड करू शकता. सायकोमेट्रिक स्केल इथे ॲड करू शकता. ॲड एक्झाम रिझल्ट केलं की तो रिझल्ट त्या स्टुडंटच्या आणि पॅरेंटच्या लॉग इनला शो होणार. तिथनं ते रिझल्ट तर बघू शकतात, परत त्यांना त्या ॲन्सर कीची PDF सुद्धा बघता येईल. ठीक आहे. एवढं फार असं उत्तम काय म्हणू आपण हा मॉड्यूल आहे, कारण हा फार हेल्पफुल आहे. पॅरेंट्स किंवा स्टुडंट घरी बसून सुद्धा हे बघू शकतात की त्यांच्या स्टुडंटनी त्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे, कारण त्या PDF तुम्ही त्यांना अपलोड करून देऊ शकता. त्यानंतर बल्क प्रिंट रिझल्ट. ॲज पर जसं आपण ॲडमिट कार्ड्स बल्कमध्ये प्रिंट करू शकतो तसंच रिझल्टसुद्धा प्रिंट करू शकतो. जस्ट क्लास सिलेक्ट करा, सेक्शन आणि एक्झाम सिलेक्ट करा. तुम्हाला सगळ्या गोष्टींचं काय म्हणतात रिझल्ट बल्कमध्ये प्रिंट करता येईल. त्यानंतर ॲकॅडमिक रिपोर्ट आहे. जेव्हा आपण रिझल्ट पब्लिश करतो त्यावेळेला एक कंप्लीट ॲकॅडमिक रिपोर्ट आपल्याला इथं बघायला मिळतो. अदरवाईज एक रिपोर्ट आपण क्रिएट पण करू शकतो. ॲड न्यू ॲकॅडमिक रिपोर्टमध्ये जाऊ. रिपोर्ट टायटल जे काय असेल आपण म्हणूया काय म्हणू आपण एक क्वार्टरली एक्झामचा असू शकतो. ग्रुप सिलेक्ट केला, फर्स्ट सेमिस्टरला होता, कधी होता. क्लास सिलेक्ट करा, एक्झाम सिलेक्ट करा आणि ॲड न्यू रिपोर्ट करा. नेक्स्ट आहे लायब्ररी मॉड्यूल, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. होप तुम्हाला सगळ्या लक्षात आलं असेल. जर तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला कळवा, आम्ही परत एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देऊ. धन्यवाद.